3 वर्ष पॉवरफुल चालू आहे. आपल्या भागातला विकास नागेश पाटील त्यांचे बंधू गणेश पाटील भागाचा विकास भरपूर करतात. काय बी अडचण आली की धावून येतात. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. कुठलाही काम असू दे, रात्री 12ला फोन करा, 1ला फोन करा, केव्हाही फोन करा. काही बी अडचण असू दे, दवाखान्यात असू दे, पोलीस स्टेशन असू दे, कुठले बी असू दे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. तुम्हाला काय वाटतंय आणखी काय विकास व्हायला हवा? विकास म्हणजे असं काय, आता आम्हाला विकासाची अडचण नाही, कारण दादा अण्णा आहे म्हटल्यावर विकास 100% होणार. कारण आम्ही युवा वर्ग जो आहे, आमचा युवा वर्ग पूर्ण गणेश पाटलांच्यावर आणि नागेश पाटलांच्यावर असतो. आमच्या घरात रात्री 2 वाजता काही जर प्रॉब्लेम आला तर आम्हाला दुसरं नाव कुठलं सुचत नाही, एक गणेश पाटील किंवा नागेश पाटील. आता तुम्ही युवा वर्गाचा उल्लेख केला, तर आता जे काही युवक आहेत तर त्यांच्यासाठी काय काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? करण्यासारखं भरपूर आहे, पण आता युवा पिढीला आमच्या जिम अवेलेबल आहे. आता आमच्या इथलं तुम्ही रोड बघायला 15-16मध्ये जावं तुम्हाला मिळणार आहे, 15मध्ये रोड चकचकीत आहे. ह्याच्यापेक्षा तर विकास काय नकोच आहे. अन्न वस्त्र निवारा 3 गरजा आहेत, त्या तर आमच्या पूर्ण होत्यात. आणि ह्या विकासाचा विषय बोर, पाणी, गटर, लाईट हे तर आम्हाला ते काय प्रत्येक भागात अडचण असते, ती आमच्या पूर्ण आहे. आम्हाला विकासाचं फक्त असं नाही, फक्त पुढच्या एका माणसाला बोलू शकतोय काय. विकास करणं म्हणजे स्वतः येऊन मैदानातून उभारून अण्णा दादा विकास कसा असतोय ह्या दोघांच्याकडे बघून पोरग्याचं नाव विकास ठेवून विकास जनतेचं होत नसतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आम्ही गुलाल लावतोय आणि लागलायच, कारण आमचं काम आहे, काम बोलतंय, कामाशिवाय व्यतिरिक्त काही होत नाही. आता